सर्वप्रथम आपण एकतेने भगवंताला प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा रामदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति के लिए निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्माए सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज मोजागिरी निमित्त बीडगाव या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू झालेली आहे। या ठिकाणी स्वयंशक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांचे सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा रामदेवजी हे सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच आपल्या सर्वांच्या मातोश्री आई वाराणसी ह्या सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष महोदय मंडळाचे संचालक गट नंबर 9 पारडी या परिसरातील मार्गदर्शक आदरणीय वासुदेव पडोळे भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक गट नंबर 9 मार्गदर्शक आदरणीय वैद्य भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मंडळाचे संचालक आदरणीय विठ्ठलरावजी क्षीरसागर भाऊ यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय नागपुरेजी, आदरणीय कातुरीजी, आदरणीय बोक्षेजी, आदरणीय सोडसे बाबाजी, आदरणीय गायदाने भाऊ, आदरणीय दहीकर भाऊ आणि मंच खूप मोठा आहे। आदरणीय मंच मंडळाचे सर्व कार्यकर्ता, मार्गदर्शक, सेवक, सेविका, बालमित्र, बालसेवक आपल्या सर्वांना माझा हार्दिक नमस्कार। बघा, या आनंदाच्या सोहळ्यामध्ये बाबा रामदेवजींनी मागच्या 40-50 वर्ष अगोदर कोजागिरी कशी साजरी करायची आणि या मार्गाचा जो मुख्य उद्देश आहे आणि परमेश्वराचा परिचय बाबांनी ज्या पद्धतीने प्रत्येक सेवकांच्या आत्म्यामध्ये करून दिला आणि हा एकच परिचय आपल्या सर्वांच्या कामात आला, कारण आपण सर्वजण भटकलेले होतो, तुम्ही आणि आम्ही। आणि या मार्गात जे जे लोक आले त्यांनी बघितलं की शैतान आणि अविचार आणि अशुद्ध विचार आणि ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो विज्ञानाच्या भाषेमध्ये, तर ती अंधश्रद्धा ती आपल्या जीवनात कशी अडथळा आणत होते आणि प्रत्येक जण आपल्याला बांधण्याचा काम करत होता, कोणी सोडवत नव्हता आणि हे जीवन अधोगती जाण्याच्या मार्गावर होते आणि हे सर्वांच्या जीवनात होतं। आणि म्हणून जे का रंजले गांजले ज्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा। तर बाबांचं जर आपण आयुष्य बघितलं की आपण बांधल्या गेलो, सोडवणारा कोणी नव्हता, कुठेही आपल्याला तो सोडवण्याचा मार्ग भेटत नव्हता। आणि म्हणून बाबा रामदेवजीच्या रूपामध्ये एक संत, एक महात्मा आपल्याला मिळाला आणि बाबांचं जर आपण पूर्ण आयुष्य बघितलं तर त्या अपाट शक्तीचा थोडा परिचय जो होता बाबाला पहिल्या वर्गापासूनच होता। ते शाळेतून यायचे आणि जेव्हा घरामध्ये बघायचे त्या फटीमधनं, दाराच्या पटीमध्ये एक अफाट शक्ती दिसत होती आणि बाबा हनुमानजी बाबा रामदेवजीच्या परिवारात खूप सारे दुःख होते। जेव्हा ते गोडीबार चौकामध्ये आले पण त्यांना समाधान मिळालं नाही, घर विकत घेतला आणि आपण प्रास्ताविकमध्ये ऐकलं समाधान मिळालं नाही आणि त्या समाधानासाठी बाबा हनुमान चालीसा वाचायचे, खूप काही केलं, परिवारावर दुःख होतं, बाबा समोर आले आणि जेव्हा साधू मिळाला तेव्हा त्याची विधी करायची होती, तेव्हाही बाबा समोर आले आणि प्राप्ती केल्यानंतर जेव्हा जेव्हा दुःख आले तेव्हा परमेश्वराने बाबाला समोर केलं, तेव्हा बाबालाही या अपाट शक्तीचा परिचय नव्हता, समजत नव्हतं। आपण हळूहळू जेव्हा बाबा संशोधन करायला लागले, चिंतन करायला लागले, खुदाई करायला लागले, मंथन करायला लागले, परमेश्वराने आपला परिचय द्यायला सुरुवात केली, विधी केली आणि विधी केल्यानंतर जेव्हा रंगारी समाजाचं बाईचं जेव्हा दुःख दूर झालं नाही तेव्हा परमेश्वराला प्रश्न केला, हनुमानजीला प्रश्न केला आणि हनुमानजीने जी विधी केली आणि 5व्या दिवशी मग साऱ्या देवी देवतांनी परिचय दिला आणि परमेश्वराने परिचय दिला आणि तो जो परिचय दिला परमेश्वराने तो आपल्या सर्वांच्या कामात आला। तो गंगारामजी रंभाटच्या, कारण गंगारामजी रंभाटच्या घरात गुरु होता, गुरु मार्ग होता, गुरु त्यालाही होते जसं आपल्याला गुरु होते, त्याचेही कान फुकलं गेलं होतं आणि बंगालची जी कटक विद्या ते पहाटेला विधी करायचे गंगारामजी रंभाट, पण समाधान नव्हता आणि त्यांचा पक्का विश्वास झाला की शैतानच आहे, या जगात काही भगवान वगैरे
वगैरे नाही. आणि गंगारामजी रंबाडला परिचय बाबांनी करून दिला. बाबांनी म्हटलं की भगवान आहे तो है तो दिखाओ बोले, आणि गंगारामजी रंबाडच्या घरी भगवान दाखवला. अशा प्रकारे बाबांनी त्यालाही सोडवलं. मग गंगारामजी रंबाड सुटले तर मग माटेजी आले, माटेजीलाही सोडलं. आणि सोडलं कसं बाबांनी, कशी सोडवणूक केली तर सारी दुःख झाले, मानसिक दुःख दूर झाले, आध्यात्मिक दुःख म्हणजे भावनात्मक भावना येणारे ज्या दुःख आहेत तेही दूर झाले, आणि आर्थिकही विकास झाला. आता भाऊनी सांगितलं दहीकर भाऊनी की एका म्हशीचा गोवन तयार झाला. या ठिकाणी बरेच सेवक आहेत, मग गायदानी भाऊ असू द्या, बडोळी भाऊ असू द्या, आर्थिक विकासही झाला, बाहेरही विकास झाला, आतमध्येही विकास झाला. आणि अशा प्रकारे त्या शक्तीचा परिचय, तर हा जो मार्ग आहे सेवक को छुड़ाता है, सुरुवात बाबांनी केली. आणि त्याच आत्म्याचा, त्याच परमात्म्याचा परिचय बाबा जुंजवलेनी करून दिला. आणि एक सेवक दुसऱ्या सेवकाला सोडतो. बघा, आपण अनेक होतो, अनेकात एक झालो, एका भगवंताला मानतो. तुम्ही जे विनंती म्हणता ते मी म्हणतो, या स्टेजवर बसणारा प्रत्येक व्यक्ती तेच विनंती म्हणतो, मार्गदर्शकही तेच म्हणतो, संचालकही तेच विनंती म्हणतो. हे विनंती कशासाठी आहे तर हे विनंती जी आहे हे भगवंताला आपला मी मारण्यासाठी, आपला अहंकार मारण्यासाठी, आपला विकार नष्ट करण्यासाठी. कारण बाबांनी परमेश्वराचा परिचय दिला, भगवान आहे म्हणे, पण त्याचा परिचय का मिळत नाही तर आकार में विकार है, बोले विकार नष्ट हो गए तो भगवान है. तर हा जो विकार आहे हा विकार मारण्यासाठी आपण रोज मीला मारतो, आणि सायंकाळची प्रार्थना जोडण्यासाठी आहे. सकाळची विनंती मरण्यासाठी आहे, विकाराला नष्ट करण्यासाठी आहे, आणि सायंकाळची प्रार्थना ही भगवंताशी जोडण्यासाठी आहे, निष्काम कर्मयोगासाठी जोडण्यासाठी आहे. परमेश्वरासारखा हा जो देव आहे, जो आत्म्यात बघितला त्याचा परिचय जसं परमेश्वराने बाबाला दिला. काय परिचय दिला परमेश्वराने बाबाला? बाबा का धड़, सेवक का धड़, भगवान का सिर, भगवान का सिर, बाबा का धड़ एक हो गया, भगवान का धड़ एक हो गया, बाबा और भगवान एक हो गए. तशाच प्रकारची प्रचिती बाबांनी आपल्याला दिली की तुमचा भगवान तुमच्या जवळ आहे, तुम्ही सोडवू शकता. आणि त्यासाठी सायंकाळची प्रार्थना ही चालण्यासाठी आहे, वागण्यासाठी आहे, अनुभव घेण्यासाठी आहे. आणि हा मार्ग जो आहे अनुभवाचा आहे. तर 3 शब्द आणि 5 नियम, तर ही जी प्रार्थना आपण भगवंताला करतो ही अफाट प्रार्थना आहे. आणि अशा प्रकारे आपण विनंती आणि प्रार्थनेने बाबांनी आपल्याला बांधलेला आहे. म्हणून या मार्गाचा सेवक कोण तर या मार्गाचा सेवक किंवा या मार्गाच्या सेवकाची ओळख त्याच्या पदावरून होत नाही, तो किती वर्षाचा सेवक आहे याच्यावरून होत नाही, आणि त्याच्यावर धन किती आहे याच्यावरून होत नाही. तर या मार्गाच्या सेवकाची ओळख कशावरून होते, सेवकीबाईची ओळख कशावरून होते? बाबांनी सेविकाला शक्ती म्हटलेलं आहे, सती सयापेक्षा कमी नाही हे मानलेलं आहे. या धर्मामध्ये 2च जाती आहे, नर आणि नारी, आणि या दोघांना बाबांनी भगवंताचा सेवक बनवलेलं आहे. बाबाचं सेवक आपण आहोत, भगवंताचा आपण सेवक आहोत. पण सेवकाची ओळख काय तर सेवकाची ओळख म्हणजे मान सन्मान पद नाही, किंवा धन नाही, किंवा महालमाडी नाही. मग भगवंताची सेवकाची ओळख काय तर ज्या सेवकाला माफी मागता येते, कारण मी मागता येते, माफी मागता येते, नमला तो जमला, ज्याला वागता येते, ज्याला झुकता येते, ज्याला किती मोठा पद असला पण त्याला वाकून नमस्कार करता येते किंवा हृदयातून नमस्कार करता येते, दुसऱ्या आपल्या आत्म्यात भगवान पाहता येते, पण दुसऱ्याच्या आत्म्यात भगवान पाहता येते. ज्याला या मार्गात एकता करायची इच्छा असते, ज्याला तोडण्याचं नाही, हा मार्ग जोडण्याचा आहे, हा मार्ग जोडण्याचा आहे. हा मार्ग स्वतःही परिवाराला, कारण एकट्याला मार्ग नाही भेटला, बाबाचाही पूर्ण परिवार एक होता. बाबाच्या परिवारात 5 भाऊ, त्या काळात षष्टीचा हवन सर्व मिळून करत होते. तर हा मार्ग एकट्याचा नाहीये, एकटेच आहे, आणि परिवाराची एकता. आणि म्हणून परिवारात प्रत्येकाचा जीव दुखले पाहिजे की एकता कशी होईल. एक कारण ध्येय एकच आहे, आपला पूर्ण परमात्मा एक समाज हा एका ध्येयाने बांधलेला आहे. तो ध्येय कोणता आहे? एक लक्ष्य, एक चित्त, एक भगवान, आणि तो ध्येय आहे मानव मंदिर सजाना. आणि म्हणून बाबांनी आपल्याला सर्वांना बांधून टाकलेला आहे. आणि म्हणून आपल्याही मनात सेवकांची एकता याच्यासाठी जीव दुखल्या पाहिजे, परिवाराची एकता याच्यासाठी जीव दुखला पाहिजे. आणि म्हणून जर कोणी बाई जर दुखी झाली असेल किंवा बाई दुसऱ्या रस्त्याने जात असेल सेवकी बाई, तर पतिदेवाचं काम आहे माफी मागितलं पाहिजे. आणि पतिदेवाचं चुकलं तर पत्नीने माफी पत्नीचं चुकलं तर पत्नीने माफी मागली पाहिजे आपल्या पतिदेवाला. मुलाचं चुकलं तर मुलालाही समजलं पाहिजे, पण एकता भंग होऊ नये. आणि एकता भंग होऊ नये म्हणून हे भगवान एकच मार्गदर्शक, एकच बाबा आणि एकच परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ आहे की नाही. सर्वाला बाबांनी एक करून टाकलेला, एक बांधलं. म्हणून सेवकाची ओळख ह्या कार्यासाठी जर होत असेल
आम्ही लहान असताना 1991 ला वगैरे एक नवीनच बाबाच्या विरोधात काही सेवक गेले. बेल्याला बाबा जुंदेवजी आले आणि जयपालजी बोरकर त्यांना म्हटलं, बैठक झाली, बाबा जेवण करायला तयार नव्हते. तू बोले किसके साथ है? बोले सत्य के साथ है कि असत्य के साथ है? बोले इधर है क्या उधर है, तुम बताओगे. और जयपाल जी बोलकर बोले तुम बात नहीं कर रहे हो तो बताओ. बोले इधर हो क्या उधर हो? तो बोले बाबा तब खाना खाएंगे. बोले त्यांनी माफी मागितली आणि तेव्हा बाबांनी त्या ठिकाणी जेवण केलं. जेव्हा भोजराज निनावे यांनी ओम जेव्हा मार्ग काढला तर बाबांच्याही काळात असं झालं. बाबांनी जो मिशन, बाबांनी जो उद्देश बाबांनी सेवकांसमोर ठेवला तो उद्देश काही लोक त्याला विसरले. म्हणून बाबाच्या उद्देशासोबत जुळावं लागेल आपल्याला. हा जोडण्याचा मार्ग आहे, तोडण्याचा नाही. म्हणून गावागावात एकता, गटागटात एकता, मार्गदर्शकामध्ये एकता, आपल्या सर्व सेवकामध्ये जर एकता असेल तर ही ताकद जगासमोर दिसेल. म्हणून बाबांनी एकच परमपूज्य परमात्मा शिवक मंडळ निर्माण केलेला आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना एक होण्याची गरज आहे. तर हा परिचय जो आहे एखादा सेवक भगवंतासमोर ठेवतो, कारण भगवंताचा सेवक आहे. मला कोणालाही खुश करायचं नाहीये. हा व्यक्तीचा मार्ग नाही, हा शक्तीचा मार्ग आहे आणि मला शक्तीला माझा परिचय द्यायचा आहे. आणि म्हणून आपण सर्वांना बाबांनी जे शिकवलं की हा एकतेचा मार्ग आहे, जोडण्याचा मार्ग आहे आणि हा जागण्याचा मार्ग आहे ना जागविण्याचाही मार्ग आहे. हा मार्ग जागविण्याचा आहे, कारण सेवक सेवक छुडाता आहे. मला सांगा, एवढे सेवक या मार्गात झाले, लाखो सेवक झाले, वेगवेगळ्या दुःखाने आले. मग कुठलाही सेवक असो, आता तर या मार्गाबद्दल अनेकांनाही बोलतात. म्हणजे माझा मित्र जर मुंबईला असेल आणि त्याला जर माहित झालं की मी परमात्म्याच्या मार्गात आहे आणि माझी त्याची जर 2-4 वेळा भेट झाली, त्याच्या परिवारात जर दुःख असेल तर तो त्याला माझा नंबर देतो. मी अशा बऱ्याच घटना बघितल्या. मी माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये बघितलं. माझा एक मित्र आहे, त्या आपली विनंती आणि प्रार्थनेची नियमावली आहे ते माझ्याकडून ते पुस्तक घेतली आणि ते आपल्या घरी वाचत गेले. आणि वाचून झाल्यावर ते घरून फोन केले, गुरुजी बोले मैंने आपकी पूरी किताब पढ़ा, बहुत अच्छा धर्म है बोले आपका, है ना. तर सेवक सेवक को छुड़ाता है. तर या मार्गाची व्याप्ती अशीच झाली आणि म्हणून बाबांनी सेवकाला, सेवक या पदाला खूप महत्व दिलं. बाबा म्हणायचे जसे सेवक जमले की भगवत कृपा करिये बोले सब सेवक प्रणाम करे. बाबांनी तुमच्या आमच्यातच भगवान बघितला. बाबांनी जातपात बघितलं नाही, हा तेली आहे का पुण्य हेही बघितलं नाही. आणि म्हणून या मार्गात या ध्येयाने जे सेवक चालतील, बाबाच्या आत्म्याचा टच त्या सेवकाच्या आणि सेवकी बाईच्या आत्म्याशी आहे. हे कोणी समजू नये बोले कि बाबा नहीं देख रहे, बाबा सेवक के साथ 24 घंटे बोले तो कैसा है. तो बाबा के आत्मा का टच सेवक के आत्मा से, लेकिन कौन से सेवक के आत्मा से है? जो सेवक मेरे ध्येय का है, मेरे विचारों का है. मेरे जाति का मतलब गोष्ठी जाति का नहीं, मेरे ध्येय का है, मेरे विचारों का है और उसका भी उद्देश्य वही है जो भगवान का है. कारण हा मार्ग वेगळा आहे, जग वेगळं आहे. परमेश्वराने बाबाला उभं केलं आणि बाबांनी त्या परमेश्वराचे सेवक म्हणून आपल्याला उभं केलं. आणि म्हणून हा मानव धर्माचा झेंडा, मानव धर्माची आन बान शान परमपूज्य परमात्मा शिवक मंडळाच्या माध्यमातून प्रचार प्रसार जो करायचा आहे. म्हणून या मार्गात पदाला महत्व नाही, सेवकाला महत्व आहे. तर सेवकाची ओळख बाबांनी करून दिली आणि सेवकाची ताकदही बाबांनी सांगितली. आणि म्हणून बाबा म्हणायचे की मला खूप आनंद होतो म्हणे. तर तुमचा आनंद कशात आहे? तर जेव्हा सेवक सत्यमर्यादा प्रेमाने वागतो, जेव्हा सेवक सत्यमर्यादा प्रेमाची अनुभूती करतो आणि रोज अनुभवाचा मार्ग आहे, रोज अनुभवाचा. तर या मार्गात तुम्हाला अनुभव आलं पाहिजे. बाबा गुजरात सौराष्ट्र दौऱ्यात गेले तर अनुभव, बाबा तिकडे मोंगर कसा तलावावर गेले तर अनुभव, बाबा जेव्हा हरिद्वारला गेले तर अनुभव, बाबा गावागावात जायचे, आमच्या भंडारा जिल्ह्यात यायचे, आमच्या गावात यायचे. कुठं ना कुठं अनुभव आणि तो परमेश्वर जागृत आहे म्हणून तो परिचय करून देतो. क्षणाक्षणाला तुमच्या विद्यार्थी असेल, विद्यार्थ्याला परिचय करून देतो. सेवकीन बाईला आपला परिचय करून देतो. जागृत ग्रुप आहे म्हणून या मार्गात जागायचे. सेवक तू जाग जा बोले, तूफान आने वाला है बोले, जो जागेगा तो पाएगा और जो सोएगा वो नींद खोएगा बोले. आणि म्हणून हा मार्ग जागण्याचा आहे, जागविण्याचा आहे. ही बैठक त्याच्यासाठीच आहे आणि हाच या कोजागिरीचा मंथन आहे, हाच खरा समुद्र मंथन आहे, हाच खरा मानव धर्माचा मंथन आहे आणि हाच खरा मानव धर्माचा अमृत आहे, अमृत. आणि म्हणून आपण सर्वांनी बाबांनी जो आपल्याला एकापासून आपण अनेक होतो, अनेकातून एक झालो, पण आपण अनेकातून एक कसे झालो? एक विनंती, एक प्रार्थना, एकच पद, आपल्याला एकच नाव, सेवक. सेवक पण कोणाचे सेवक? बाबाचे सेवक, भगवंताचे सेवक. एकच मंडळ, खूप मोठी ताकद आहे. किती सेवक आहेत आपल्या मार्गात. कोणी इंजिनियर आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी पदावर आहे,
वेगवेगळ्या ठिकाणी आहे. एक मुलगी तर इस्रो मध्ये सिलेक्शन झाले, एका मुलीची सेलोकर नावाची मुलगी आहे, तिथे इस्रो मध्ये सिलेक्शन झालं, सायंटिस्ट आहे. त्या मार्गात सर्व ठिकाणी आहे. पण या सर्व लोकांनी एकत्रित यावं. बाबांनी जसं सर्वाला एका ध्येयासाठी, एका परमात्म्यासाठी बांधलं, आज आपल्यालाही त्या ध्येयाची गरज आहे, त्या विचाराची गरज आहे. तर ही कोजागिरी खरी आटली, हे कोजागिरी खरी गोड झाली, हा जेवण खरा गोड झाला. आणि त्याचसाठी बाबा जोंदेवजींनी ह्या कोजागिरीची सुरुवात केली होती माटेजीच्या घरून. ते मंडळात निवासस्थानातून मग मंडळात आली आणि आज गटागटात पूर्ण गावागावात आपण साजरी करतो. आणि ही खरी कोजागिरी आहे. आपण सर्वांनी हा बाबाचा उद्देश ओळखावा आणि हाच संदेश घराघरात जर गेला तर बांधल्या हो. आणि धर्म की निशानी, देश की निशानी. मग हा धर्म अशा प्रकारे सुजलम सुफलम होईल, तर हा देश सुजलम सुफलम होईल. हा देश सुजलम सुफलम झाला तर या देशात इमान होईल. आणि या मार्गाचा जो खरा परमात्मा आहे तो सत्यामध्ये मेरा इमानी मेरा भगवान आहे. ह्या सेवकाचा इमान म्हणजे भगवान आहे, बाबाचा इमान म्हणजे भगवान. तर सेवकाचाही कोण होईल? इमान म्हणजे भगवान. आणि म्हणून अशा प्रकारची ती शेती, जी प्रगती, जी गती बाबांनी आपल्याला दिली, आपल्या आत्म्याला गती दिली, आपल्या आत्म्यात जो प्रकाश टाकला, हाच आत्म्याचा प्रकाश या जगाला याची गरज आहे. आणि आपण सर्वांनी हे काम हातात घेतलेलं आहे. आणि म्हणून येथून आपल्याला खूप मोठी ती दिशा आणि दुरी जी आहे ती आपल्याला भगवंताला समोर ठेवून, भगवंत निष्काम कर्मयोगाचा अर्थच तो होतो. बाबाला माहित होतं की आपल्या सर्वांचा जन्म झाला आणि बांधल्या गेलो आपण, म्हणून रडलो, जन्म होता बरोबर, बांधल्या गेलो. आणि म्हणून याच्यातून मुक्त करायचे आहे. कर्म प्रधान विजय, जगातला कुठलाही कर्म तो प्रधान आहे आणि हे कर्मभूमी आहे, पण सर्व कर्म बांधतो. म्हणून बाबांनी सांगितलं निष्काम कर्म जो बांधत नाही. तर एकीकडे भगवंताला सामोर ठेवून केलेले कर्म, मग तुम्ही अभ्यास करा, मग तुम्ही चाला, मग तुम्ही जेवण करा, मग तुम्ही श्वास घ्या, मग तुम्ही बोला किंवा तुम्ही बघा, तुम्ही किंवा ऐका, प्रत्येक काम करताना फक्त परमेश्वर, फक्त परमेश्वराला समोर ठेवून काम करा. कर्म करायचे त्या कर्मभूमीमध्ये कर्माने बांधलं नाही पाहिजे, कारण उद्धारी झाला पाहिजे, दुःखही दूर झालं पाहिजे, इच्छाही पूर्ण झाल्या पाहिजे. किती बांधलं नाही? एका ताटामध्ये इच्छाही झाल्या पाहिजे, भगवानही दूर झाला नाही पाहिजे, मुक्ती भेटली पाहिजे. कारण जपी तपीला नाही भेटलं ते बाबांनी केलं. यादवराव महाराज 6 महिने विहिरीत पडून होते, मुक्ती नाही मिळाली. महाराज असून मुक्ती नाही मिळाली. 30 वर्षाचा तपस्वी 30 करोड रुपये कमवले, भगवान नाही दिसला. आणि बाबांनी कसं 4 तत्व भगवान दाखवून दिला की नाही? पण दुःखही दूर केलं, उद्धारे करण्याची ग्वाही दिली. आणि आमच्या इच्छा पण बाबांनी सांगितलं पहिलीच लाईन, भगवते प्राप्त होईल म्हणे, पण निष्काम कर्मयोगी महत्वाचे आहे म्हणे. नाही तर कर्म बांधेल आणि या कर्मातून मुक्त व्हायच्या म्हणून निष्काम कर्मयोग. आणि म्हणून आपला मार्गदर्शक कार्य देतो तो कुठल्याही सेवकाकडे सुपारी सुद्धा खाते तो त्यागी बनत नाही. तर तो सुपारी काढते, सेवकाला मार्गदर्शकाला निष्काम कर्मयोग शिकवला. अशा प्रकारचा मार्ग निष्काम कर्मयोग, त्याग. बाबा म्हणजे त्याग, बाबा म्हणजे निष्काम कर्मयोग, बाबा म्हणजे इमान, बाबा म्हणजे सत्य, बाबा म्हणजे सतयुग, बाबा म्हणजे युग पुरुष. अशा प्रकारचं महान युग पुरुष आपल्या जीवनात मिळाले, आपलं धन्य आहे. आणि अशा प्रकारे आपल्या आत्म्याचा टच बाबाच्या आत्म्यासोबत असल्यामुळे बाबा म्हणजे परमात्मा, आणि म्हणून आपलाही डायरेक्ट टच हा त्या परमात्म्यासोबत करून दिला. म्हणून जागृत कृपा आजही मार्गदर्शनाच्या मुखातून कार्य करते. सेवक सेवकाला सोडते. किती अपार कृपा आहे. कुठला जप केला आपण, कुठला तप केला, पण बाबाचं नाव, बाबाचे तत्व शब्द नियम आणि बाबा हनुमानजीचं नाम. आंधी और तूफान सेवक को न रोक पाएगा, बाबा जैसे सद्गुरु सेवक को मिल गए, मरने के सब इरादे जीने के काम आए, जब ओटो पे बाबा हनुमान जी का नाम है. आणि अपार शक्ती बाबांनी दिली. याचा भरपूर आपण सर्वांनी परिवारात आणि सेवक समाजात आनंद घ्यावा, एवढंच बोलतो आणि माझ्या वारीला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद नांडे साहेब, आपण खूप बोलायचो, आपले मनोगत व्यक्त केले.